सुंदरकांड श्री एकनाथ महाराज कृत भावार्थ रामायण. सुंदरकांड अंतरंग. हनुमंताने लंकेमध्ये प्रवेश केला. एका उच्च स्थानावर बसून सीतेचा शोध कसा घ्यावायचा याचा विचार करू लागला. लंकेच्या भोवती मोठमोठे तट उभे केले होते. हनुमंताने छोटे रूप धारण करून लंकेमध्ये प्रवेश केला. लंकेत रुद्राक्ष माळा धारण करणारे, त्रिपुंडधारी संन्यासी, भस्म धारण करणारे, जटायू वाढलेले असे अनेक कपटी राक्षस दिसले. मारुतीने हळूहळू सर्वांची घरे शोधून काढली. कोणाच्याच घरात हनुमंताला सीता सापडली नाही. रावणाने तर सीताला अशोकवनात ठेवले होते. हनुमंताने रामनामास सुरुवात केली आणि रामाचे चिंतन करू लागला. त्यामुळे हनुमंताला उत्साह प्राप्त झाला. प्रभू रामराया आपल्या पाठीशी उभा असल्यामुळे आपल्या हातून ते काम पूर्ण होणार असे हनुमंताला वाटू लागले. आपली शक्ती पणाला लावून त्याने सीतेचा शोध कार्यास पुन्हा सुरुवात केली. हनुमंताला एक रत्नजडित राजभवन दिसले. त्यामध्ये आपणास प्रवेश मिळणार नाही हे जाणून त्याने सूक्ष्मरूप धारण केले आणि राजवैभवात प्रवेश मिळवला. ते राजवैभव इंद्रजिताचे होते. हनुमंताचा तेथे पाहिले. इंद्रजितास एक अतिशय स्वरूपवान स्त्री त्याला विळा देत असे दृश्य दिसले. तिथे सौंदर्य पाहून हनुमंताला वाटले की ही सीता असणार. रावणाच्या पुत्राला सीता वश झालेली पाहून हनुमंताने विचार केला की आता आपण या दोघांना ठार कसे केले पाहिजे. एवढ्यात इंद्रजिताची पत्नी सुलोचना इंद्रजितास म्हणाली, या लंकेत विघ्ने निर्माण होणार असे दिसत आहे, कारण रावण महाराजांनी श्री रामाची पत्नी पळवून आणल्यामुळे असे घडत आहे. त्यामुळे आता लंका जळून जाण्याची भीती वाटत आहे. तरी सीतेला रामाच्या स्वाधीन करण्यास आपण आपल्या वडिलांना सांगावे. त्यामुळे राक्षस कुळ देखील सुखाने राहतील आणि ही लंका आहे तशी राहील. तुम्ही समजावून सांगितले तर ऐकतील. त्यावेळी इंद्रजित म्हणाला, तुझे बरोबर आहे, पण वडील रावणांना मी काही समजून देण्याचा प्रयत्न केला तर ते मला ठार करतील. तर मग त्यांना सांगून तरी काय उपयोग. हा पत्नीचा संवाद ऐकून हनुमंतास कळले की ही सीता नसून इंद्रजिताची पत्नी आहे. त्यामुळे तेथून निघून कुंभकर्णाच्या प्रासादात आला. कुंभकर्णाचे शरीर प्रचंड होते आणि तो झोपेतच होता. त्यामुळे आपणास काही कळणार नाही हे जाणून हनुमंत विभीषणाच्या महालाकडे वळला. विभीषणाचा प्रसाद रामनामामुळे पवित्र झाला होता. तेथे आपल्या हनुमंताला आनंद झाला. लंकेत कलह निर्माण केल्याशिवाय सीता कोठे आहे हे कळणार नाही हे मारुतीने जाणले. हनुमंताने आपली शेपटी वाढवली आणि त्यावर लंकेतील अनेकांच्या घरची भांडे पडू लागली. मातीची भांडी फुटून लागली. हे दृश्य पाहून लंकेतील स्त्रिया घाबरू लागल्या. त्यांचा आवाज सुरू झाला. सर्वत्र आरडाओरडा सुरू झाला. लंकेत सर्वत्र हाहाकार झाला सुरू झाला. असे का घडत आहे याचे लोकांना विचारू लागले. रावणाने सीतेला लंकेत आणण्यामुळे हा प्रकार घडत होता आणि स्त्रिया म्हणू लागल्या. हनुमंताने यानंतर राजभवनाकडे जाण्याचा घोडेस्वाराला खाली पाडले. आपल्या शेपटीच्या साहाय्याने त्या रथावर असलेल्या रथाचे रथ मोडून टाकला. पराक्रमी वीरांना शेपटीचा तडाखा दिला आणि त्यांना जमिनीवर आपटले. राजभवनाच्या प्रांगणात असे काही होत असलेले पाहून सर्वजण भीतीने घाबरून यावरून गेले. त्यांना काय ते होते हे कळेनासे झाले. यापूर्वी असा प्रसंग कधी घडला नव्हता. हे वृत्त रावणाच्या हिरांनी रावणाच्या कानावर घातले. सीतेला लंकेत आणल्यामुळे ते घडत असायचं असे रावणाला सांगण्यात आले. रावण अतिशय क्रोधायमान झाला आणि त्याने वार्ता असणाऱ्या हिरांना कडक शासन केले. सर्वजण रावणाकडे येऊन सहारे मागू लागले. तरी पण रावणाने उन्मत्त कमी झाला नाही. त्याचा क्रोध अधिकच वाढला. तो कोणाचे काही ऐकण्याचे तयार नव्हता. त्याने जाणले होते की आपल्या चुकीमुळे हे सर्व घडते, परंतु तो हे मानायचा तयार नव्हता. हनुमंताची शेपटी रावणाच्या सभागृहात आली. रावणासमोर अनेक आसनावर दरबारी लोक बसले होते. दरबारात अनेक तऱ्हेचे दिवे लागले होते. हनुमंताच्या शेपटीच्या तडाख्याने सर्व दिवे विझून गेले आणि त्यामुळे सर्वत्र गडद अंधार पडला. अंधारामुळे सभागृहात गोंधळ निर्माण झाला. अशी घटना कधीच घडली नव्हती. त्यामुळे सर्वजण गोंधळून गेले. त्याचप्रमाणे दरबारातील सर्वांचे मुकुट काढून टाकले. त्याच्या गळ्यातील अलंकार तोडून टाकले. अंधारामुळे हे सर्व काय घडत आहे हे काही कळेना. सर्वांना भीती वाटू लागली. एवढेच होऊनही रावण बघतच होता. अंधारामुळे त्याला काही करता येईना. हनुमंताने रावणाच्या मस्तकावरील मुकुट खाली पाडला. रावणाच्या मस्तकावर शेपटीने
जोरात प्रहार केला आणि रावणाचा वध करण्याचा विचार मारुतीच्या मनात आला. पण रामाने सांगितले होते की फक्त सीतेचा शोध घेऊन यायचे, त्यामुळे हनुमंताने रावणाला ठार मारले नाही. रावणाला आश्चर्यचकित करून सोडून दिले. काही वेळाने सभागृहात दिवे लावण्यात आले तर सर्व दरबारी आश्चर्यचकित झाले. सर्वांच्या अंगावरील वस्त्र गळून पडली. सर्वजण लज्जित झाले. हा प्रकार पाहून रावण अतिशय संतापला. याप्रमाणे हनुमंताने सर्व राक्षसगणांना त्रास देण्याची सुरुवात केली. रावणाच्या सर्व घरामध्ये अनेक प्रकारचे शोध घेऊन हनुमंताला सीतेचा शोध लागला नाही. त्याने अनेक पुष्करणी, बागा व घरोघरी शोध घेऊनही त्याला सीता सापडली नाही. तो एके ठिकाणी बसून शांततेने विचार करू लागला. सीतेचा शोध घेतला नाही तर रामास आपण काय सांगावे असे त्यास वाटू लागले. हनुमंताच्या मनात अनेक प्रकारच्या विचारांचा लाटा निर्माण होऊ लागल्या. सीता सापडत नाही, राम सारा वानरवंश नष्ट करून टाकेल अशी हनुमंताला द्विधा मनस्थिती झाली. त्यामुळे त्याने रामनामाचे भजन सुरू केले. त्यामुळे त्याचा उत्साह वाढला. हनुमंताने रावणाचा स्वतःला राहण्याचा प्रसाद शोधला. राक्षस स्त्रियामध्ये देखील सीता सापडली नाही. रावणाच्या शयनगृहात मंचकावर रावणाची पत्नी निर्देली दिसली. त्या सुंदर मंदोदरीस पाहून हनुमंताला वाटले की ही सीता आहे की नाही हे खरोखर पाहण्यासाठी हनुमंत गुपचूपपणे मंचकाखाली लपून राहिला. रावण अतिशय घाबरलेला होता. लंकेत घडलेली अनर्थ आणि राजदरबारातील अनर्थ निरसन होण्यासाठी त्याने होम हवन वगैरे शांतिकर्म केले व कार्य उरकून तो आपल्या शयन मंदिरात आला. रावणाची चाहूल लागताच मंदोदरी जागी झाली आणि तिने रावणाचे चरण धुवून त्याची पूजा केली. हनुमंत मंदोदरीस सीता समजत होता. तो मंचकावरून रावण मंदोदरीचा संवाद ऐकू लागला. मंदोदरीला एक भयानक स्वप्न पडले की ते स्वप्न मंदोदरीने रावणास सांगितले. एक रामभक्त पडलंकेतील क्रोनच्या राक्षसीला ठार करून सीतेचा शोध घेण्यास अशोक वनात गेला आहे. त्याने तेथील राक्षसांना ठार करून समुद्रात फेकून दिले आहे. संपूर्ण अशोक वनाची दुर्दशा करून टाकली आहे. इंद्रजिताची पराभव करून त्याने आपले पुच्छ उपटून सारी लंका नगरी जाळून टाकली आहे. तुमच्या दाढी मिशा देखील त्याने जाळून टाकल्या आहेत. त्या भयंकर स्वप्नामुळे मी जागृत झालो. पुन्हा डोळा लागल्यावर दुसरे भयानक स्वप्न पडले. सर्व वानर अशेणा सागरावर पूल बांधून लंकेत आली आहे आणि त्यांनी इंद्रजित, कुंभकर्ण या देखील वध केला आहे. आपल्या 10 शिरे त्यांनी तोडून टाकले. त्याचप्रमाणे मला वैधव्य प्राप्त झाले. असे पाहून मी अतिशय घाबरले. मंदोदरी रावणास सांगत होती, माझे स्वप्न कधी खोटे ठरू शकणार नाही. तरी आपण ती सीता रामाच्या स्वाधीन करा आणि सर्व राक्षसकुळाचा आणि मला वाचवा. यातच तुमचे व आपले सर्व राक्षसकुळाचे कल्याण होणार आहे. हनुमंत मंचाखाली बसला होता, त्यामुळे त्याला संवाद ऐकू आला. सीता अशोकवनात आहे हे हनुमंताला जाणून घेतले, त्यामुळे त्याला आनंद झाला. आता आपणास निश्चित सीतेचा शोध अशोकवनात घेता येईल हे त्यांनी समजून घेतले. त्याचा उत्साह वाढला. अशोकवन कोठे आहे हे जाणून घेण्यासाठी रावण व मंदोदरीचा पुढील संवाद ऐकला. मंदोदरी रावणास म्हणाली, तुम्ही जर सीतेला रामाकडे पाठवले नाही तर मी पुढाकार घेऊन इंद्रजित, कुंभकर्ण व प्रधानाच्या साहाय्याने सीतेला रामाकडे सोडून येईन. तुम्हाला पुन्हा पुन्हा विनंती करून तुम्ही ऐकण्यास तयार होत नाही असे दिसते. मंदोदरीचा निर्धार ऐकून रावण आतून घाबरला आणि तात्पुरती मंदोदरीची समजूत काढण्यासाठी म्हणाला, आता सर्वजण म्हणतात तर मी दुसरी योजना करतो. आपले कुलदेवता शिवशंकर आहे, त्याची पूजा करतो आणि त्याच्या आज्ञेप्रमाणे सीतेला रामाजवळ नेऊन सोडतो. रावणाने शंकराच्या पूजेला सुरुवात केली. हे पाहून मंदोदरीला आनंद झाला. आपला पती रावण आता सीतेला रामाच्या स्वाधीन करून येईल असे तिला वाटले. मंदोदरी आपल्या इतर कार्यास मग्न झाली. मारुती सूक्ष्म रूपाने रावणाची हालचाल पाहत होता. रावणाने आपल्या जवळच्या शर्मा व त्रिजटा या दासींनी बोलवून घेतले. रावण दासींना म्हणाला, आता मी जी ही गुप्त आज्ञा सांगतो ती नीट ऐकून घ्या. अशोकवनात इंद्रजित, कुंभकर्ण, मंदोदरी आणि काही प्रधान जरी आले तरी तुम्ही सीतेला अशोकवनातून सोडू नका. स्वर्गातून ब्रह्मदेवाने येऊन सीतेला मुक्त करा असे म्हटले तरी तुम्ही तिला मुक्त करू नका. आमची जर आज्ञा तुम्ही ऐकली नाही तर तुमचे डोके उडवीन येईल. असलीही परिस्थिती सीतेला अशोकवनातून मुक्त करू नका. शर्मा आणि त्रिजटा या राक्षसांनी अशोकवनाकडे प्रयाण केले. सूक्ष्म रूपाने हनुमंताने त्याचबरोबर निघाले. हळूहळू मार्गक्रमणा करता या गुपचूपपणे काम करणारे दासी अशोकवनात आल्या. त्याचबरोबर हनुमंतही होता.
हनुमंत अशोकवनात आला. त्याने येथील वृक्ष देखील रामनामाचा जप करतात असे दिसून आले. अनेक सुंदर फळांनी हा वृक्ष भरलेला होता. तरी पण हनुमंताने एकाही फळाला हात लावला नाही, कारण त्याला प्रारंभी शेतीचा शोध घ्यायचा होता. अशोकवनात रावणाने राक्षसांचा कडेकोट बंदोबस्त केला, त्यामुळे तेथे कोणीही येऊ शकत नव्हते. सीता एका वृक्षाखाली बसलेली होती. ध्यानाने तिचा चेहरा तेजस्वी झाला होता. तिचे शरीर कुश झाले होते. तिच्या मुखातून रामनाम प्रगट होत होते. तिच्या अंगावर मलिन वस्त्र होती, अंगावर अलंकार नव्हते. तिचे संपूर्ण ध्यान श्रीरामाकडे लागलेले होते. सीतेला पाहताच हनुमंताला अतिशय आनंद झाला. त्याने आनंदाने टाळी वाजवली. संपूर्ण सागर पार करून आलेला श्रम सीता माऊलीला पाहताच नाहीसे झाले. सीता माऊलीला हनुमंताने लांबून मनोभावे वंदन केले. सीतेचं संरक्षण म्हणून रावणाने मोठमोठाले राक्षस ठेवले होते. त्यांना ठार केले तर रावण येऊन सीतेला ठार करेल अशी भीती हनुमंताच्या मनात निर्माण झाली होती. त्यामुळे काही वेळ काय करावे हनुमंताला कळेनासे झाले. थोडा वेळ थांबून हनुमंताने विचार केला. ज्या झाडाखाली सीता बसली होती त्या झाडाखाली जाऊन हनुमंत लपून बसला. त्याच वेळी अशोकवनात सीता बंदिस्त सुखरूप आहे की नाही हे पाहण्यासाठी रावण आपले सैन्य घेऊन आला होता. हनुमंत हे सर्व झाडावरून पाहत होता. हनुमंताला वाटले की आता आपल्याजवळ रावण आला आहे, त्याला आपण ठार करावे. परंतु दुसऱ्या क्षणी वाटले की सीता व रावणाचा काय संवाद होतो हे आपण पाहू, त्यानंतर काय करायचे त्याचा विचार करू. रावण सर्व सैन्याला मागे उभे राहण्यास सांगतो. तो सीताजवळ येऊन तिला म्हणतो, सीता तू घाबरू नकोस, मी तुला पटराणी करीन, मंदोदरीला दासी बनवीन. त्या रामाचा विचार मनातून पूर्णपणे काढून टाक. राम हीन दीन आहे, माझे वैभव श्रेष्ठ आहे, माझ्याकडे अमाप संपत्ती आहे, सोने हिरे मोती याचे खजिना माझ्याकडे आहे, मोजता येणार नाही एवढे ऐश्वर माझ्याकडे आहे. तरी तू माझी पत्नी हो, तुला आयुष्यात काही कमी पडणार नाही. राम लक्ष्मणाचे आता तू वाट पाहू नकोस, त्यांना मी नवाज ठार केले आहे. आता माझी राणी होण्याशिवाय तुला दुसरा मार्ग नाही. तरी विचार कर, एवढे महिने तुला बंदिस्त ठेवले, तिला कोणा सोडवणे आहे का? आता तरी कोण येणार? कोणीही येऊ शकत नाही. रावणाने असे बोलून सीतेचे रावणाला वरले म्हणून मंगलवाद्य का वाजवण्यास सांगितले. रावणाची ही कृती पाहून सीता आतून रुष्ट झाली. सीता थोडीशी घाबरली नव्हती, कारण तिला रामाचा आधार होता. रामनामाचे चिंतन ती सदैव करीत होती. तिने रावणाला धिक्कार केला. लंकेचा राजा असून तुला परस्त्रीशी कसे बोलायचे हे कळत नाही. राजा असूनही तुझे जीवन व्यर्थ गेले. तुझे सारे राजवैभव एक दिवस नाहीसे होणार आहे. तुझ्या जीवनाचा नाश तू स्वतः करून घेत आहे. तुझ्याबरोबर तुझ्या कोणाचाही नाश होणार आहे. हनुमंत झाडावर बसून हे सारे दृश्य पाहत होता. त्याने रावणाला सहजपणे ठार केले असते, पण श्रीराम तसे आदेश नव्हता. सीतेचे शोध पाहून हनुमंताला आनंद वाटला. आता पुढे काय होणार हे हनुमंत पाहत होता. रावण अतिशय संतापलेला होता. त्याने आपल्या हातात खड्ग घेतला आणि तो सीतेला म्हणाला, तू माझा धिक्कार करतेस, तरी आता मी तुला ठार करणार. तुला ठार करण्याशिवाय दुसरा कोणता मार्ग राहिला नाही. एवढे बोलून रावणाने खड्ग उचलले आणि मारायला तयार झाला. त्यावेळी हनुमंताने विचार केला की आता तरी आपण झाडावरून खाली उतरून रावणाला ठार केले पाहिजे. तेवढ्यात मंदोदरी तेथे येऊन तिने वरच्यावर रावणाचा हात पकडला आणि शस्त्र खाली घेतले. तिने रावणाची खूप निंदा केली. ती म्हणाली, तुझ्या वागण्यामुळे साऱ्या कुळाचा नाश होण्याची वेळ आली आहे. तुझी सर्व साधना व्यर्थ जाणार आहे. पतिव्रता सीतेला तू त्रास देत आहेस, तरी त्याची फळे तुला भोगावीच लागणार आहेत. मंदोदरी रावणास नारदांनी सांगितलेल्या कथनाची आठवण करून देते. नारदांनी सांगितले आहे की तुझ्या रामाच्या हातून मृत्यू येणार आहे. सीतेच्या भोवती ज्या राक्षसिणी होत्या त्याने सीतेला सांगितले की तुला भिण्याचे कारण नाही, रावणाच्या नाशाचा काळ जवळ आला आहे. श्रीरामाच्या हातून रावणाचा निश्चितच वध होणार आहे. तुला चिंता करायचे कारण नाही. रावणाने परस्त्रीला हात जरी लावला तरी त्याला मृत्यू प्राप्त होणार आहे. राक्षिणींनी शब्द ऐकून सीतेला आधार मिळाला. मंदोदरी रावणाला घेऊन महालात आली, तरी रावणाचा क्रोध तरी काही शांत झाला नाही. राक्षसींना सीतेकडे जाऊन भीती दाखवण्यास सांगितले. रावणाच्या आज्ञेप्रमाणे राक्षसींनी सीतेला भीती दाखवण्याचा प्रयत्न करू लागल्या, तरी पण त्यांना काही उपयोग झाला नाही. शेवटी शूर्पणखा सीतेजवळ येऊन तिला भीती दाखवू लागली, तरी
पण सीता थोडीशी भ्याली नाही. सीता अंतबाह्य राममय झाल्यामुळे तिला कोणाची भीती नव्हती. सर्व राक्षसिणी निघून गेल्या. सीता साक्षात जगदंबा आहे हे जाणून त्या राक्षसिणीने सीतेला नमस्कार केला. रात्रीची वेळ झाली. सीता एकटीच राहिली होती. तिने विचार केला की लक्ष्मणाने आखून दिलेली लक्ष्मण रेषा आपण ओलांडली, त्यामुळे आपणास हा त्रास होत आहे. हनुमंत झाडावरून हे सर्व पाहत होता. त्याने विचार केला की हीच वेळ योग्य आहे. रामाने दिलेली मुद्रिका आपण सीतेला दिली पाहिजे. असा विचार करून हनुमंताने रामचंद्राची मुद्रिका झाडावरून सीतेकडे टाकली. ती अंगठी सीतेने पाहिली आणि तिला अतिशय आनंद झाला. ही मुद्रिका रामाची आहे हे सीतेला ताबडतोब ओळखले. तिच्या नेत्रातून आनंदश्रू वाहू लागले. तिने सर्व रोमांच पुलकित झाले. तिने मुद्रिका आपल्या मस्तकाला लावून सद्भावे नमस्कार केला. तिचे अंतःकरण भरून आले व ती मूर्छित झाली. हे दृश्य पाहून हनुमंताने रामकथा गाण्यास सुरुवात केली. ती कथा ऐकून सीता सावध झाली आणि रामकथा गाणाऱ्याचे माझ्यासमोर यावे अशी विनंती केली. त्यावेळी हनुमंत सीतेसमोर येऊन उभा राहिला आणि त्याने सीतेला हात जोडून वंदन केले. सीतेने आपल्या मणी खून म्हणून हनुमंतास दिली. हनुमंताला भूक लागली होती. त्याने येथील फळं तोडण्याची सीतेकडून परवानगी मागितली. सीतेने परवानगी दिली. हनुमंताने मोठमोठाले वृक्ष उखडून टाकले आणि ते फेकून दिले. अनेक राक्षस हनुमंताच्या अंगावर धावून गेले. त्यावेळी हनुमंताने त्या राक्षसांना आपल्या शेपटीत गुंडाळून आणि त्यांना जमिनीवर आपटून काही राक्षसांना समुद्रात फेकून दिले. रावणाच्या कानावर ही बातमी पोहोचली. रावणाने महाबलाढ्य राक्षसांना अशोकवनात पाठवले. त्यावेळी मारुतीने सर्व राक्षसांचा संहार केला. त्यावेळी जंबूमाळी प्रधानाचा पुत्र युपाक्ष, विरूपाक्षादी 5 प्रबळ सेनापती, रावणाचा मुलगा अक्षय इत्यादी मोठ्या पराक्रमी वीरांनी रावणाने मारुतीला पकडून आणण्याचे पाठवले. परंतु मारुतीने आपल्या अपार शक्तीने त्यांना ठार केले. हजारो राक्षसांना ठार केले. ही बातमी रावणापर्यंत येऊन पोहोचली. रावण अधिकच संतापला. रावण स्वतः हनुमंताबरोबर युद्ध करण्यास निघाला. त्यावेळी इंद्रजिताने सांगितले की मी स्वतः हनुमंतास बांधून आणतो. जाताना त्याला अनेक तऱ्हेचे अपशकुन झाले. इंद्रजित स्वतः युद्धास आल्यामुळे अनेक राक्षसांना आनंद झाला. इंद्रजिताने आपल्याबरोबर चतुरंग सेना घेतली होती. रावणाची अक्राळ बहीण जबडा पसरून हनुमंतावर धावून आली. हनुमंताने सूक्ष्म रूपाने तिच्या मुखात प्रवेश केला. हनुमंत तिचे पोट फाडून बाहेर पडला. त्यामुळे धिप्पाळ राक्षसीण ठार झाली. त्यामुळे राक्षसेना घाबरली. आता इंद्रजित व हनुमंत याची लढाई सुरू झाली. हनुमंताच्या शक्तीपुढे इंद्राचे चालेना. अपमानित इंद्रजिताने बिळात प्रवेश केला. त्यामुळे तो वाचला. हनुमंताच्या पराक्रमाची वार्ता लंकेत सर्वत्र पसरली. त्यामुळे सर्वजण भयभीत झाले. लंकेत आक्रोश सुरू झाला. सीतेला रावणाने पळवून आणल्यामुळे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे हे सर्वांनी जाणले. शेवटी रावणाने ब्रह्मदेवाची प्रार्थना केली आणि इंद्रजित हनुमंताला बांधून आणले असे आपले खरे करून दाखवले असे सांगितले. त्यावेळी ब्रह्मदेव अशोकवनात आले आणि आपण इंद्रजिताच्या पाशात बांधून घ्यावे असे हनुमंतास सांगितले. हनुमंताने ब्रह्मदेवाची विनंती मान्य केली. त्यावेळी इंद्रजिताने हनुमंताला पाशामध्ये बांधून ठेवले. लंकेत घोषणा झाली की इंद्रजिताने हनुमंतास पाशामध्ये बांधून ठेवले आहे. अनेक राक्षसांनी त्याच्यावर शस्त्राचे प्रहार केले व त्यांना काहीही झाले नाही. शेवटी क्रोधसमान होऊन स्वतः रावणाने हनुमंतावर खड्ग मारले, पण त्याचा परिणाम झाला नाही. रावणाने अपमानित होऊन मान खाली घातली. रावणाने हनुमंतास विचारले की तू येथे अशोकवनात येऊन अनेक राक्षसांचा संहार का केलास? त्यावेळी मारुतीने उत्तर दिले की आपली भेट व्हावी म्हणून मी हे सर्व कार्य केले. त्यामुळे इंद्रजित हे रावण दोघेही गोंधळून गेले. त्यांनी विभीषणाला विचारले. विभीषण म्हणाला, रामाला सीता परत करावी आणि त्याला शरण जावे. रावणाने हनुमंतास विचारले, तुझे मरण कशात आहे? हनुमंताने उत्तर दिले की हलणाऱ्या शेपटीमध्ये आहे. रावणाने लंकेतील अनेक वस्त्र आणून त्या शेपटीला गुंडाळले आणि त्यावर तेल तूप ओतून शेपटीला आग लावली. काही केल्या शेपटी प्रज्वलित होईना. त्यामुळे रावण स्वतः त्यावर फुंकार मारतो गेला. त्यावेळी शेपटी प्रज्वलित झाली आणि त्या ज्वालांनी रावणाच्या दाढी दिशा दडून गेल्या. आता मारुती पाशातून मुक्तता झाली होती, त्यामुळे तो शांतपणे जमिनीवर पडून होता. राक्षसांना वाटले आता हनुमंताचे प्राण गेले असतील, त्यामुळे त्यांच्या भोवती अनेक राक्षसांची गर्दी झाली. हे पाहून मारुतीने आपली जळती शेपटी सर्वत्र फिरवली. राक्षसांना जाळून टाकले. पुन्हा सर्वत्र हाहाकार झाला. हनुमंत लंकेनगरीत या घराघरामधून त्या घरावर जाऊ लागला. त्यामुळे अनेक घरे प्रज्वलित झाली.
अग्नीने प्रज्वलित झाले. घरातील सर्व सामान जळून गेले. सर्वजण रावणांना बोलू लागले. रावणाने सीतेला पळवून आणल्यामुळे ही लंकेची अवज्ञा झाली. सर्व लंकानगरीत प्रज्वलित झाली. सर्वजण अतिशय घाबरले. रावणापर्यंत ही बातमी गेली, परंतु रावण आता काही करू शकत नव्हता. त्यामुळे पापाचे कर्म ते भोगतच होता. नगरीत आग लागल्यामुळे हनुमंतास एकदम सीता माऊलीची आठवण झाली. त्याला वाटले की ही अशोकवनात देखील लागली असेल. त्यामुळे हनुमंत थोडासा विचार करू लागला. त्याने वायुदेवतेला प्रार्थना केली. वायुदेवतेने प्रगट होऊन सांगितले की सीता सुरक्षित आहे. हनुमंत अशोकवनात आले. सीता समोर हात जोडून उभे राहिले. सीतेला आता खात्री पटली की हनुमंत हे रामाचे दूत आहे. सीतेला अतिशय आनंद झाला. सीतेचा प्रेमळ आशीर्वाद आणि निरोप घेऊन श्रीराम लवकरच तुझ्या भेटीला आणीन असे आश्वासन दिले आणि त्यांनी अशोकवनातून वेगाने उड्डाण केले. सीतेचा निरोप घेऊन हनुमंत सागरावरून परत जात असताना त्याला अरिष्ट पर्वत दृष्टीस पडला. त्यामुळे झेप घेऊन हनुमंताने त्याला नाहीसे केले. त्यामुळे ऋषीचे अरिष्ट दूर झाले. हनुमंताच्या उड्डाणाचा प्रचंड ध्वनी येत होता. तो सगळीकडे अस्मंतात पसरला होता. महेंद्र पर्वतावरील समस्त वानर मंडळी अतिशय आनंदित होऊन गेली. हनुमंताची मोठी गर्जना त्यांना ऐकू येऊ लागली. त्यावेळी जामवंताने सर्व वानरसेनेला सांगितले की हा गजनेवरून हनुमंताने सीतेचा निश्चितच शोध लावला असेल. हे ऐकून सर्व वानरसेना उल्लसित झाली. सर्वांना अतिशय उत्साहाने हनुमंताने स्वागत केले. अंगदाच्या विनंतीवरून लंकेतील सर्व वृत्तांत सांगितले. इकडे दक्षिणेवरील वानरसेना आल्यामुळे रामाला चिंता वाटू लागली. हनुमंताने प्रारंभी रामांना नमस्कार केला आणि सीतेच्या शोधाची व तिचे स्थितीची माहिती सांगितली. रामाने हनुमंताचे कौतुक केले. रामाने हनुमंताला प्रेमळने दृढ आलिंगन दिले. हनुमंताने लंकेच्या किल्ल्याची आणि तिच्या सुरक्षाविषयी संपूर्ण माहिती सांगितली. लंकेला जाण्यासाठी सागरावरून सेतू बांधण्यासाठी रामाने सुग्रीवाला बोलावले. नल, नील, गज, गवाक्ष, शरभ, गंधमादन इत्यादी प्रमुख वानरसेनांनी आपली सेना येऊन रणवाद्य वाजवली. रामाचा जय जयकार करीत ते सर्व लंकेच्या मार्गावर लागले. हनुमंताने आपल्या खांद्यावर राम लक्ष्मणाला घेऊन ते दक्षिण दिशेकडे निघाले. वाटेमध्ये काही राक्षसांनी रोखण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांना ठार करण्यात आले. सर्व सैन्य समुद्राच्या तीरावर येऊन पोचले. एकट्या हनुमंताने साऱ्या लंकेत आग लावली होती. रावणाची माता कैकसी अतिशय चिंता करू लागली, विलाप करू लागली. ती विभीषणाकडे गेली. तिने रामाचा पराक्रम सांगितला. रावणाच्या दुष्ट कर्मामुळे साऱ्या कुळाचा नाश होण्याची वेळ आली आहे हे प्रतिपादन केले. आपण किती सांगितले तरी तो ऐकत नाही. तेव्हा रावणाकडे जाऊन तूच त्याला हिताची गोष्ट सांग. मातेच्या आज्ञेप्रमाणे विभीषण रावणाकडे आला. रावणाला त्याने सर्व गोष्टी समजावून सांगितल्या. रावणाने विभीषणाला काही ऐकले नाही. तो विभीषणावर अतिशय संतापला. विभीषण म्हणाला, माता कैकसीने मला म्हणाले की तूच आता रावणाकडे जाऊन त्याला समजावून सांग. सीतेला पळवून आणलेले हेच खरे संकटाचे मूळ कारण आहे. हे दूर करायचे. रामाच्या एकट्या हनुमंताने संपूर्ण लंकेला आग लावली तर मग रामाच्या बरोबर सर्वांशी तुम्ही युद्ध करू शकणार. हे ऐकून रावणाने सभेतील प्रमुख प्रधानांना धिक्कार केला. त्यावेळी रावणाला धीर देण्यासाठी प्रधानांनी राम आणि रामाच्या सर्व सैन्याला निश्चितपणे मारण्याची प्रतिज्ञा केली. ती प्रतिज्ञा ऐकून रावण आनंदित झाला. त्याला वाटले की आपण शूरवीर योद्ध्याच्या साहाय्याने आपण रामास सहजपणे जिंकू शकू. त्यावेळी इंद्रजिताने आपण हनुमंतास पकडून असे आणले हे सांगितले. त्यावेळी इंद्रजिताने विभीषणाची खूप निंदा केली. त्याने रावणाचे सैन्य किती शक्तिशाली आहे हे सांगितले. तसेच राम आपल्याबरोबर लढू शकणार नाही, राम रावणाला जिंकू शकणार नाही असे स्पष्टपणे सांगितले. हे ऐकून विभीषणाने रामाची स्तुती केली. बालपणापासून रामाने केलेल्या पराक्रमाचे वर्णन केले. इंद्रजित हा तर हनुमंताला ठार करणार होता, पण उलट त्याने लंकेला आग लावली. इंद्रजिताचे काही चालले नाही. इंद्रजिताचा हनुमंतासमोर झालेला पराभव सर्वांनी पाहिला होता, म्हणून कोणी काही बोलले नाही. सर्वजण खाली मान घालून बसले होते. हे संवाद करून असताना महापाश्व एक बलाढ्य राक्षस उठला आणि त्याने विभीषणाला ठार मारण्याची धमकी दिली. तरीही विभीषण शांतपणे उभा होता. विभीषणाच्या एका सेवकाने महापाश्व त्याला सांगितले की 2 महापुरुषाच्या मध्ये बोलू नये.
हे ऐकून महापार्श्व राक्षस खाली बसला. विभीषणाने सर्व सैन्याला पुढील परिस्थिती किती अवघड आहे हे समजावून सांगितले. एका रावणामुळे सर्व कुळाचा नाश होणार असेल तर तुम्ही सर्वांनी रावणाला समजावून सांगणे हे तुमचे आद्य कर्तव्य आहे हे पटवून दिले. हे ऐकून रावण अतिशय क्रोधायमान झाला. तो विभीषणास म्हणाला, तुझ्या आमच्या पराक्रमावर विश्वास नसेल तर तू रामाकडे निघून जा. तू लंकेमध्ये राहू नकोस, आम्हाला भीती घालू नकोस. आताच्या आता रामाकडे निघून जा. अशी भ्याड माणसे आम्हाला लंकेमध्ये नको आहेत. एवढेच बोलून तो हातात खड्ग घेऊन मारावास धावला. रावणाने खड्ग हातात धरला आणि तेवढ्यात हात लचकला. खड्ग खाली पडले. त्यामुळे रावणाने विभीषणाला जोरात लाथ मारली आणि विभीषण मूर्छित पडला. थोड्या वेळाने विभीषण शुद्धीवर आला आणि त्याने रामाकडे जाण्याचा दृढ निश्चय केला. विभीषण तिथून निघाला. तो आपल्या मातेच्या भेटीसाठी आला. त्याने मातेला सर्व वृत्तांत सांगला. आपण आता रामाला शरण जाणार आहोत हे देखील प्रतिपादन केले. रावण सर्व वंशाचा नाश केल्याशिवाय राहणार नाही याचे कथन केले. विभीषणाने आपल्या मातेच्या चरणांना वंदन केले. मातेने त्याला आशीर्वाद दिला. त्याने रावणाला सांगितले की तू लाथ मारल्यामुळे मला राम भेटीचा योग आला आहे, त्याबद्दल तुझे धन्यवाद. रावणाला आता पश्चाताप झाला होता. आपण करणार काय? रावणाकडे आता बोलण्यासारखे काही राहिले नव्हते. आपली चूक रावणाच्या लक्षात आली, पण वेळ निघून गेली होती. 4 जणांना येऊन विभीषण रामाकडे येऊन लागला. हे शत्रू असतील म्हणून वानरसेना थोडी घाबरून गेली. ते विभीषणाला मारण्यासाठी धावले, परंतु विभीषणाने सुग्रीवास साष्टांग लोटांगण घालून सांगितले की रामचंद्राचं शरण आलो आहे. सुग्रीवाला विभीषणाला पटल्यामुळे त्याने विभीषणाला शरण चे रामास सांगितले. प्रारंभी सुग्रीवाने विभीषणाला प्रेमाचे दृढ आलिंगन दिले. त्याने हनुमंतालाही दृढ आलिंगन दिले. हनुमंताने विभीषणाला हात पकडून त्याला श्रीरामाजवळ नेले. श्रीराम देखील भक्ताच्या भेटीस उत्सुक होते. विभीषण रामाजवळ येताच त्याने रामाला साष्टांग नमस्कार घातला. श्रीरामाने त्याला उठवले आणि प्रेमभावाने आलिंगन दिले. रामाने संतुष्ट होऊन विभीषणास चतुर्समुद्राची तीर्थांनी लक्ष्मणाकडून राज्याभिषेक करविला. त्यानंतर हनुमंताने वाळूची लंका बनवली. ती लंका रावणाचा वध होईपर्यंत विभीषणाकडे गहाण ठेवली. विभीषणाला लंकेत दान केल्यावर सुग्रीव व हनुमंताने सागराच्या पलीकडे जाण्याचा विचार केला. हनुमंत व राम लक्ष्मणास खांद्यावर घेऊन सागर पार करण्यास तयार झाला, परंतु रामाने हनुमंतास थांबविले. रामाने समुद्र तीरावर 3 दिवस समुद्रपूजन केले. अनुष्ठान करून समुद्रदेवता रामाच्या भेटीला आली नाही. त्यानंतर ब्राह्मणाच्या वेशात समुद्रदेवता रामाला भेटण्यासाठी आला. त्याने रामाला संपूर्ण सहकार्य करण्याचे वचन दिले. समुद्राने सेतुबंधन करण्याची सर्व जबाबदारी नील वानराकडे सोपवली. आरंभी मोठमोठे दगड देखील समुद्राच्या पाण्यात खोलवर जात होते. ते पाहून हनुमंताने सांगितले की रामनामाचा महिमा अगाध आहे. उत्तरेकडे शिळा पर्वत आणून त्याच्या सागरावर सेतू बांधण्यात आला. रामनामाचा अगाध महिमा पाहून सर्वजण आश्चर्यचकित झाले. मंगलवाद्य वाजवून आणि ध्वनी उभारून सर्व वानरसेना लंकेकडे निघाली. हे रामाचे पाऊल लागता शिळा सागरात पडली. शिळा सागरात बुडाली तर पुढील वाटचाल अवघड होईल, म्हणून हनुमंताने रामास आपल्या खांद्यावर घेतले आणि नीलाला लक्ष्मणास आपल्या खांद्यावर घेतले. लंकेनगरीत आल्यावर रामाने विभीषणास काही त्रास होऊ नये म्हणून आपल्याजवळ घेतले. श्रीराम व लक्ष्मण रावणाच्या लंकेच्या दारावर येताच देवदेवांनी त्यांच्यावर फुले अर्पण केली. समुद्र देवतेने रामास क्षत्रियाची वस्त्रे धारण करण्यास सांगितले. त्याप्रमाणे राम लक्ष्मणाने क्षत्रियाचा वेश परिधान केले. समुद्राने आणलेले वस्त्र घेतले. रामाचे रूप पाहून समुद्राने रामावरून रत्ने वळून टाकली. यातील 6 रत्ने रावणाच्या राजवाड्यात येऊन पडली. त्यावर रावणाने ओळखले की राम लक्ष्मण येऊन लंकेत पोचले आहेत. प्रधान सेनापती घाबरून गेले. रावणाने प्रधानाची निंदा केली. त्यावेळी इंद्रजित पुढे आला आणि रावणाला धीर दिला. आपण राम लक्ष्मणांना ठार करू असे त्याने रावणास सांगितले. अतिकामाने स्पष्ट शब्दात सांगितले की रामाशी वैर करून युद्ध केल्यास सर्व राक्षसकुळाचा नाश झाल्याशिवाय राहणार नाही. त्याने रावणाला व सर्व सभेला इशारा दिला. हे ऐकून रावण व सर्वजण चिंतामग्न झाले. रामचंद्र भगवान की जय. भक्तांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा, म्हणजे याच्या पुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील. जय श्री कृष्ण.